दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. कारण दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणारे छळ म्हणजेच ॲब्यूज, हिंसाचार म्हणजेच व्हायोलन्स आणि शोषण म्हणजेच एक्सप्लॉयटेशन यांच्यापासून संरक्षण करण्याबाबत एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी तसेच त्यांच्या हक्काचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर हा शासन निर्णय 13 नोव्हेंबर 2025 रोजी आलेला आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत हा शासन निर्णय आलेला आहे. यामध्ये सगळं सांगितलेलं आहे की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 7 नुसार दिव्यांग व्यक्तीच्यावरील अत्याचारांविरुद्ध त्वरित आणि प्रभावी कार्यवाही करणे बंधनकारक असणार आहे. तरी ते महाराष्ट्र शासन अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, किती त्रास देतात लोक, त्याच्यानंतर जे काही छळ केला जातो, हिंसाचार केला जातं, त्यानंतर एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषणापासून संरक्षण देण्यासाठी ही उपयोजना केली गेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. हा GR कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच लिंक म्हणून कमेंट करायचं. दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणाऱ्या छळ, हिंसाचार आणि शोषण यांच्यापासून संरक्षण करण्याबाबत इथे प्रस्तावना देण्यात आलेली आहे. या GR मध्ये महाराष्ट्र शासन दिव्यांग व्यक्तीची प्रतिष्ठा, हक्क आणि सुरक्षा यांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे. दिव्यांग व्यक्ती असुरक्षितता आणि इतरांवरील जे काही अवलंबनामुळे अत्याचार आणि हिंसाचाराच्या बळी ठरले आहेत. दिव्यांग व्यक्ती हा अधिनियम 2016 च्या कलम 7 नुसार जे काही समुचित शासन दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात घडणाऱ्या सर्व प्रकारचा छळ, हिंसाचार आणि शोषणापासून संरक्षण देण्यासाठी उपाययोजना करेल. तर कलम दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणाऱ्या छळ, हिंसाचार आणि जे काही शोषणाविरुद्ध प्रतिबंधत्व आणि संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचा अधिकार आहे. त्या सदर कार्यवाहीची प्रक्रिया दिव्यांग व्यक्ती नियम 2017 च्या या नियम अंतर्गत निश्चित करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 7 अंतर्गत तक्रारीचे निवारण करण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 133 ते 143, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 152 ते 162 अंतर्गत प्रदान केलेल्या प्रक्रियेने पालन करतील असे नमूद आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 7 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणारे छळ, हिंसाचार आणि शोषणापासून संरक्षण सुनिश्चित करण्याची जबाबदारी शासनावर सोपवण्यात आलेली आहे. तर दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण त्यांच्यासाठी कोणीही उभी राहत नाही. त्यामुळे ही प्रभावी अंमलबजावणीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी यांची तरतुदीने अंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणाऱ्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती लढण्यासाठी एक समान मानक कार्यपद्धतीने विकसित करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती व त्यानुसार पुढील प्रमाणे निर्देश करण्यात येत आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. दिव्यांग व्यक्तीचा हक्क अधिनियम 2016 चे कलम 7 दिलेले आहे. कार्यवाही प्रक्रिया काय असणार आहे, त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना त्रास दिल्यानंतर कोणते कार्यवाही होणार आहे, ही सर्व माहिती या GRच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर दिव्यांग बांधवांनो, आता तुम्हाला कोणत्याही जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही त्रास देत असतील, छळ करत असतील, त्याला बळी पडायची गरज नाही. कार्यवाहीची व्याप्ती सांगितलेली आहे, ते प्रक्रिया काय असणार आहे, आदेशांचं स्वरूप काय असणार आहे, ही सगळी माहिती या GR मध्ये दिलेलं आहे. शासनाचा अहवाल सादर करणे, जिथे पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा दिव्यांगत्व समितीला प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत अनुपालन अहवाल सादर करणार आहेत. ही सर्व माहिती ते देण्यात आलेली आहे. तर ही माहिती जे आपल्या महाराष्ट्र शासन निर्णय घेतलेला आहे ते सचिव महाराष्ट्र शासन तुकारामजी मुंढे यांच्या अध्यक्षतेखालीनुसार आदेशानुसार महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने काढण्यात आलेली आहे. तर दिव्यांग बांधवांसाठी नक्कीच हा महत्त्वपूर्ण जास्त आनंदाची गोष्ट असणार आहे. कारण कित्येक छळ, हिंसाचार त्यांच्या विरोधात होत राहतात, त्यांच्याबद्दल शोषण केलं जातं, प्रत्येक वेळेस त्यांना सहन करावं लागतं आणि कोणीही त्यांना मदत करणारे नसतं. त्यामुळे नक्कीच हा निर्णय खूप चांगला असणार आहे.